सुमित्राताईंनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर राहुल गांधींनी दिलं पाहिजे। आपल्या संविधानाच्या प्रक्रियेमध्ये सर्वात मोठी व्यवस्था संसद आहे। त्या संसदेमध्ये 33% महिला खासदार पोचल्या पाहिजे हा प्रयत्न मोदीजी करतायत आणि त्याला राहुल गांधी विरोध करतायत। पुण्यात येऊन महिलांबद्दल बोलायचं आणि खरी महिलांना जी अधिकारिता मिळणार आहे, जो अधिकार मिळणार आहे, त्या विमेन्स रिझर्वेशन बिलाला विरोध करायचा, तो हाणून पडायचं, ही राहुल गांधींची दुटप्पी भूमिका है। राहुल गांधी ने तमाम बातें कल कही, सरकार पर भी आरोप लगाए, मनुस्मृति का हवाला दिया। महिलाओं को देखिए, पहली बात तो यह है, आपने आज देखा होगा महाराष्ट्र की जो जेनजी, महाराष्ट्र के जो युवा आज इस मैदान पर थे, 25,000 लोग, कोई गाड़ियां नहीं लगाई गई, किसी को पैसा नहीं दिया गया, सारे के सारे लोग ऑर्गेनिकली यहाँ पर आए। कुल 1.25 लाख लोगों ने इस कार्यक्रम में सहभागिता दी और विशेष रूप से महाराष्ट्र की जो परंपरा है ढोल, इस ढोल को जो 585 ध्वजधारक है उनकी टीम्स ने सहभागिता लेकर एक नया वर्ल्ड रिकॉर्ड आज यहाँ पर तैयार किया है। और शिक्षा हो, कौशल्य हो, स्टार्टअप हो, स्पोर्ट्स हो, कला हो, हर चीज़ में एक बड़ी सहभागिता, हमारे जेनजी की दिशा क्या है ये दिखाने वाला ये कार्यक्रम था। जहाँ तक राहुल गांधी का सवाल है, स्टेज पर आकर तो उन्होंने महिला अधिकारिता की बात कही, लेकिन महिलाओं को अधिकारिता देने का सबसे क्रांतिकारी कदम महिला आरक्षण बिल है, जिसको राहुल गांधी विरोध कर रहे हैं, जिसके खिलाफ वोट कर रहे हैं। महिलाओं को अधिकार देना नहीं चाहते। मैं ऐसा मानता हूँ, खाने के दांत अलग है, दिखाने के दांत अलग है। राहुल गांधी यांचा प्रोग्राम पुण्याला झाला, पण दुसरीकडे शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर काँग्रेसमध्ये कुठेतरी अपसेट दिसत आहे। आमच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते सांगतात की अपसेट दिसता काँग्रेसच्या सगळ्या घडामोडी। काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या पक्षामध्ये भोलगेवडे लोक, बोलघेवड्यांचा पक्ष तो झालेला आहे। बोल बच्चन रोज करायचे आणि टीव्हीच्या माध्यमातून रेलेव्हंट राहायचं, एवढंच काम त्यांचं आहे। जमिनीशी टच संपलेला आहे, केवळ स्टेटमेंट देणं एवढ्यापुरता हा पक्ष मर्यादित आहे। राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थी असेल किंवा महिला सुरक्षेच्या प्रश्नावर बोट ठेवलं का? मला असं वाटतं, आदिवासी विद्यार्थ्यांकरता जेवढे निर्णय या महाराष्ट्रात झाले, इतर कुठेही झाले नाहीत। विशेषतः आदिवासी स्वयं योजना, एकमेव राज्य महाराष्ट्र आहे की हॉस्टेलमधल्या जागा संपल्यानंतर 20,000 मुलांना 60,000 रुपये प्रत्येकी रूम घेऊन राहायला, जेवायला आणि अभ्यास करायला देणारं हे एकमेव राज्य आहे। त्यामुळे मला असं वाटतं, आणि खरं म्हणजे मी विद्यार्थीच असतात, पण आपण आलेले जे विद्यार्थी नेते होते, बोलणाऱ्या सगळे मी म्हणत नाही, पण काही विद्यार्थी नेते होते, यांचं बॅकग्राऊंड जर तपासलं तर ते कुठल्या पक्षाचं काम करतात हे आपल्या लक्षात येतं।